नमस्कार मित्रांनो, तुमच्या डेअरीमध्ये शेतकऱ्यांना खाद्य देता का? पण जुनी खाद्य बाकी रक्कम कशी आहे टाकायची? नवीन डीलर ॲड कसा करायचा? नवीन खाद्य स्टॉक कसा ॲड करायचा? शेतकऱ्याला खाद्य दिल्यावरती त्याची एंट्री कशी करायची? किंवा शेतकऱ्याने त्या खाद्याची रक्कम आपल्याला कॅशमध्ये दिली असेल तर त्याची एंट्री कशी करायची? आणि डीलरचं पेमेंट करायचं असेल तर त्याची एंट्री कशी करायची? आणि सगळा हिशोब पासबुकमध्ये कसा पाहायचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण सर्वात आधी पाहणार आहोत की जुनी बाकी रक्कम ॲपमध्ये कशी ॲड करायची. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला पहिलं यायचं आहे, इथे खाद्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथे खाद्य पेमेंट रजिस्टर हे ऑप्शन दिसेल तुम्हाला खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे सर्वांची रक्कम दिसत आहे. तर इथे आपल्याला रक्कम जमावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ज्या ज्या काही शेतकऱ्याच्या रक्कम ॲड करायची आहे, तिचं कोड टाकायचं आहे. इथे दिनांक टाकायची आपल्याला, दिनांक कोणत्या दिनांकला आपण दिले ते आणि इथे खाली ठीक आहे करायचं आहे. तर इथे आपल्याला हे 2 पर्याय दिले आहेत, दिले आणि घेतले. तर इथे घेतले म्हणजे आपण घेतले आणि दिले म्हणजे त्यांना देतोय आपण. तर इथे रक्कममध्ये आपल्याला टाकायची आहे, किती रक्कम आपण ही केली आहे खाद्याची आणि खाली टिप्पणीमध्ये आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण टिप्पणी टाकायची आहे की कशासाठी ही रक्कम आपण टाकत आहोत आणि खाली सेव्ह करावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन येईल, आपण हे खाद्य सेव्ह करण्यासाठी सुनिश्चित आहात? तर होय करायचं आहे. तर इथे आपण पाहू शकता आपण जी एंट्री आता केली आहे ती इथे आपल्याला दिसून येईल. इथे पाहू शकता तुम्ही ओल्ड फूड पेमेंट. तर असे तुम्ही जुनी बाकी ॲड करू शकता. तर आता आपण जे कोणी कस्टमर आपल्याला कॅशमध्ये पेमेंट करत असेल म्हणजे त्यांची खाद्याची, तर ती कशी ॲड करायची ते पाहूया. तर इथे आपल्याला त्या कस्टमरवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला दिनांक बदलायची आहे आणि ठीक आहे करायचं आहे. इथे आपल्याला दिले या घेतले हे ऑप्शन दिले आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला घेतले ऑप्शन निवडून खाली रक्कम टाकायची आहे. इथे आपण घेतले हे निवडलेलं आहे आणि इथे खाली आपल्याला रक्कम टाकली आहे आपण आणि इथे खाली आपल्याला टिप्पणी टाकायची आहे. तुमच्या लक्षात राहण्यासाठी आणि सेव्ह करा यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण हे खाद्य सेव्ह करण्यासाठी सुनिश्चित आहात का? तर होय करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण जी एंट्री आता केली आहे कॅशची, ती इथे एंट्री झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर कोणत्या शेतकऱ्याने कॅश दिली असेल तर त्याची एंट्री इथे करू शकता. आता आपण पाहू की नवीन खाद्य डीलर कसा ॲड करायचा. तर 3 डॉटवरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे. इथे खाद्य डीलर दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले जे खाद्य डीलर आहेत ते इथे तुम्हाला दिसून जातील. तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे. त्या खाद्य डीलरसाठी कोड टाकायचा आपल्याला एक तुमच्या मनाने आणि इथे त्या डीलरचं नाव टाकायचं आहे. तर इथे मी डीलरचं नाव टाकत आहे. डीलरचं नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला इथे फोन नंबर दिला आहे. तर त्या फोन नंबरमध्ये आपल्याला त्याचा फोन नंबर टाकायचा आहे. फोन नंबर टाकल्यानंतर खाली पत्ता, गाव, तालुका, तहसील आणि जिल्हा आणि खाली त्याची अधिक माहिती भरायची आहे आणि तिथे स्थिती जी आहे ती आपल्याला चालूच ठेवायची आहे आणि सेव्ह करा यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे खाली तुम्ही आता पाहू शकता की आपला जो नवीन डीलर आहे तो इथे जोडला गेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डीलर यामध्ये जोडू शकता. तर डीलर ॲड केल्यानंतर आपल्याला नवीन खाद्य स्टॉक ॲड कसा करायचा ते बघूया. 3 डॉटवरती क्लिक करून खाद्य स्टॉकमध्ये यायचं आहे. इथे तुम्ही खाद्य स्टॉक बघू शकता. आपला जो जुना स्टॉक आहे तो आपण इथे पाहू शकतो. तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला कोड टाकायचा आहे त्या खाद्य डीलरचा. तर आता आपण नवीन जो खाद्य डीलर ॲड केला आहे त्याचा आपण इथे कोड टाकूया. तर इथे पाहू शकता त्याचं नावसुद्धा आलेलं आहे इथे आणि इथे खाली निवडण्यासाठी टॅप करावरती क्लिक करून हे आपले माझे उत्पादन म्हणजे जे जुने खाद्य स्टॉक आपण निवडले आहेत ते इथे दिसून जातील आणि सर्व उत्पादनमध्ये तुम्हाला सर्व काही उत्पादन दिसून जातील. जर या सर्व उत्पादनमध्ये तुम्हाला तुमचे खाद्य नाही सापडले तर तुम्ही आमच्या सपोर्ट टीमला कॉन्टॅक्ट करून ते खाद्य ॲड करू शकता. तर आता आपण इथे खाद्य निवडूया एक कोणतं पण. तर इथे मी खाद्य निवडले आहे.
तर इथे पाहू शकता आपल्याला खाद्य इथे दिसत आहे. तर आता आपल्याला दिनांक निवडायची आहे. तर इथे दिनांक निवडण्यासाठी त्यावरती क्लिक करून मी इथे दिनांक निवडत आहे. ठीक आहे केलं आहे आणि संख्या टाकणार आहे आता. तर संख्या टाकल्यानंतर आपल्याला खाली इथे खरेदी दर टाकायचा आहे. खरेदी दर जो काही आपण खरेदी करत ते दर असतो तो तिथे टाकायचा आहे आणि खाली तुमचा जो काही विक्री दर असेल तो टाकायचा आहे. आणि जर रक्कम दिली नसेल त्या डीलरला तर इथे आपल्याला 0 टाकायचे आहे आणि सेव्ह करायचं आहे. तर इथे खाली तुम्ही पाहू शकता आपली जी नवीन खाद्य आहे ती इथे ॲड झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन खाद्य स्टॉक ॲड करू शकता. तर आता बघूया की तुम्ही जर खाद्याचं पेमेंट डीलरला करायचं असेल तर कसे करायचे. तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. इथे डीलर पेमेंट म्हणून दिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. डीलर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डीलरचे जे काही पेमेंट्स आहेत ते इथे तुम्हाला दिसून जातील. तर आपल्याला कोणता पण एक डीलर निवडायचा आहे तिथे. त्या डीलरच्या ह्यामध्ये रक्कम दिली असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे डीलरचं नाव आणि तारीख वगैरे आलं आहे. तारीख तुम्हाला निवडू शकता तुम्ही आणि खाली इथे रक्कम दिली ह्यामध्ये किती तुम्ही रक्कम दिली आहे ते सुद्धा इथे टाकू शकता. इथे तारीख चेंज केलेली आहे मी आणि इथे आता टिप्पणीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता की तुमच्या लक्षात राहील तुम्ही कशासाठी त्यांचे पैसे दिलेत ते. तर सेव्ह करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला सेव्ह करून घ्यायचं. तर इथे आपल्याला नोट येईल आपण हे डीलर पेमेंट सेव्ह करण्यासाठी सुनिश्चित आहात. तर होय करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण जे डीलरचं पेमेंट केलं आहे ते इथे तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे. तर तुम्हाला वरती बाकी रक्कम पण दिसून जाईल त्यांची. तर अशा प्रकारे तुम्ही डीलर पेमेंटसुद्धा करू शकता. तर आता आपण पाहूया की शेतकऱ्याला खाद्य कसं द्यायचं. तर आपल्याला इथे प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला त्या शेतकऱ्याचा कोड टाकायचा आहे. ज्याला कुणाला तुम्हाला खाद्य द्यायचं आहे त्याचं आणि इथे दिनांकवरती क्लिक करून दिनांक निवडायचे आहे. कोणत्या तारखेला तुम्ही ते यांना दिली आहे ते आणि ठीक आहे करायचं आहे. आणि इथे खाली आपल्याला निवडण्यासाठी टॅप करा. याच्यावरती क्लिक करून जे काही खाद्य असेल त्यांचं देणारं ते तिथे निवडायचं आहे. इथे तुम्हाला पाहू शकता दर वगैरे तुम्हाला स्वतःच तिथे आलेला आहे. फक्त तुम्हाला जर संख्या बदलायची असेल तर तुम्ही संख्यासुद्धा तिथे बदलू शकता आणि रक्कमसुद्धा आली आहे तिथे. तर इथे आपल्याला पावती क्रमांक टाकायचा आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर आणि खाली तेच पशुखाद्य पुन्हा वापरायचं असेल तर त्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला ते सुरू करायचं आहे. जर नसेल वापरायचं तर नाही करायचं आहे आणि सेव्ह करावरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं जे खाद्य आहे ते इथे या मस्टरमध्ये लागू झालेलं आहे. तर तुम्ही इथे वरती तारखे दिल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या मास्टरमध्ये ज्या काही मास्टरमध्ये तुम्ही खाद्य दिलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. तर अशा प्रकारे शेतकऱ्याला तुम्ही खाद्य देऊ शकता. तर आता आपण बघूया की बिलामध्ये त्याची खाद्याची कपात कशी करायची किंवा मॅन्युअली खाद्य कपात कसा करायचा ते आपण पाहूया. तर बिलावरती यायचं आहे. इथे आपल्याला नवीन बिल बनवा यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांची नावं वगैरे दिसून येतील. त्यामध्ये आपल्याला कोणता पण एक शेतकरी निवडायचा आहे. त्या शेतकऱ्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे आपल्याला. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कपात तपशील हा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. इथे खाद्य आहे त्याच्यामध्ये. तर इथे निळ्या कलरमध्ये तुम्ही पाहू शकता जी काही आपली ऑटो कपात आहे ती इथे दिसून जाईल. तर आपल्याला मॅन्युअली कपात करायची असेल तर त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे जी काही रक्कम टाकायची आहे ती इथे मॅन्युअली टाकून ठीक आहे करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपली जे खाद्याची कपात आहे ती चेंज झालेली आहे. तर आपल्याला हे सेव्ह करायचं असेल तर आपल्याला वरती सेव्ह करा हा ऑप्शन दिला आहे. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला हे बिल सेव्ह करण्यासाठी सुनिश्चित आहात का? तर ह्या बिलावरती होय म्हणायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. तर एक स्टेप आपल्याला आता बॅक यायचं आहे. त्या कस्टमरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कपात तपशीलमध्ये खाद्य जे आपण मॅन्युअली एंट्री केली खाद्याची कपातीची ती इथे तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे. तर तुम्ही यामध्ये मॅन्युअली कपात करू शकता आणि ऑटोसुद्धा करू शकता. तर आता आपण पाहू की पासबुकमध्ये आपण संपूर्ण हिसाब कसा चेक करायचा. तर आपल्याला ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती खाली आपल्याला इथे रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे.
त्या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. इथे खाली स्क्रोल करायचं आहे. इतर रिपोर्टमध्ये पासबुकवरती क्लिक करायचं आहे. इथे पासबुक प्रकारमध्ये निवडण्यासाठी टॅप करावरती क्लिक करून खाद्य निवडायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर इथे तुम्हाला कधीपासून पाहिजे ती इथे तारीख निवडायची आपल्याला. तर मी 1 एप्रिलपासून निवडत आहे आणि इथे खाली कुठपर्यंत पाहिजे ते इथे तारीख निवडायची आहे. तर मी ते 30 तारीख निवडून ठीक आहे करत आहे. आणि जर तुम्हाला सर्व उत्पादकांचे पाहिजे असेल तर सर्व उत्पादकसुद्धा घेऊ शकता आणि उत्पादकनुसार पाहिजे तर तेही सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर मला आता उत्पादकनुसार पाहिजे तर मी उत्पादकनुसारवरती क्लिक करून इथे त्याचा कोड टाकणार आहे. कोड टाकल्यानंतर इथे खाली प्रस्तुत करणे यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की कधी-कधी त्यांनी कोणते खाद्य घेतले आहे आणि तारीखसुद्धा आलेली आहे इथे. तर इथे बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व काही दिसून जाईल. तर तुम्ही याला PDF मध्ये सेव्हसुद्धा करू शकता. PDF सेव्हवरती क्लिक करून इथे सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आणि WhatsAppला शेअरसुद्धा करू शकता आणि प्रिंटसुद्धा काढू शकता. आणि जर तुम्हाला एक्सेल फाईल पाहिजे असेल तर तुम्ही एक्सेल फाईलसुद्धा इथे क्लिक करून ती डाउनलोड करू शकता. जुनी खाद्य रक्कम, डीलर, स्टॉक, पेमेंट आणि पासबुक सगळा हिशोब मोबाईल डायरी ॲपमध्ये अगदी सोपा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि जर तुमचा काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.